हॅलो एव्हरीबॉडी, आजच्या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स ह्या चॅप्टरचं मस्क्युलर टिश्यूज बघितलं होतं. मस्क्युलर टिश्यूजमध्ये आपण टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू पाहत होतो. मध्ये लेक्चर इंटरप्ट झाल्या कारणानं आपण ते मस्क्युलर टिश्यूचे तिन्ही टाईप पूर्ण करू शकलो नाही. ठीक आहे, त्याच्यापैकी फक्त एकच टिश्यू आपण बघितला होता, स्ट्रायटेड मसल्स. सेकंड जो होता दॅट इज अँड स्मूथ मसल्स. तर स्मूथ मसल्स हा पॉइंट आपलं चालू होतं किंवा अंडरवर्किंग होतं. स्मूथ मसल्स कसे असतात त्याच्या स्ट्रक्चरमध्ये लास्ट टाइम आपण पोहोचलो होतो, त्या स्ट्रक्चरपर्यंत आपण लास्ट टाइम पोहोचलो होतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला लास्ट पॉइंट ह्या चॅप्टरचं बघायचं आहे, दॅट इज नर्वस टिश्यू. परंतु हे सुरू करण्यापूर्वी मागील राहिलेला जो पार्ट आहे तो मी पूर्ण करेल. मस्क्युलर टिश्यू या ठिकाणी घेतो. मस्क्युलर टिश्यू, मस्क्युलर टिश्यूजच्या टाईप मध्ये आपण सेकंड टाईप पाहत होतो, दॅट इज अँड स्मूथ मसल्स. Smooth muscles, which is also called as unstriated muscles, which is also called as, याला आणखी एक दुसरं नाव आहे अनस्ट्राइप्ड मसल्स. आपण जे स्ट्राइटेड मसल्सची फिगर बघितली, सिमिलरली इथं आहे काही चेंजेस आहेत. आता काही चेंजेस कसे आहेत? स्मूथ मसल्स जे असतात तर यांचं जे सार्कोलेमा आहे म्हणजे सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर देयर इज प्रेझेन्स ऑफ द सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम मध्ये मायोफायब्रिल्स असतात, भरपूर प्रमाणामध्ये मायोफायब्रिल प्रेझेंट असतात, जसं स्ट्रायटेड मसल्स मध्ये प्रेझेंट असतात. परंतु आता या ठिकाणी देयर इज अब्सेन्स ऑफ क्रॉस स्ट्रायशन ऑफ द लाईट अँड डार्क बँड. स्मूथ मसल्स मध्ये देयर इज अब्सेन्स ऑफ क्रॉस स्ट्रायशन्स. म्हणजे क्रॉस स्ट्रायशन्स कोणाचे आहेत? लाईट आणि डार्क बँडचे आहेत, जे या ठिकाणी ऍब्सेंट आहे. त्यानंतर याचा स्ट्रक्चर विचार केला आपण कालच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की दे आर इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे ते कसं आहे, तुमच्या ओन विल न वर्क करत नाही. दे नॉट वर्क बाय युअर ओन विल, कारण दे डू नॉट हॅव्हिंग द कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स. त्यांच्या आतमध्ये स्वतःहून कॉन्ट्रॅक्शन करणारे मसल्स प्रेझेंट नाहीये. हा टिश्यूज मायोफायब्रिल्स असल्या कारणाने दे कॅन कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. तर हे स्वतःच्या विल न वर्क करत नाही, इनव्हॉलंटरी इन नेचर आहे. इनव्हॉलंटरी का आहे? इनव्हॉलंटरी असण्याचं आणखीन एक कारण आहे. मी या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला बोलतो, स्वतःहून न करणे. ऍक्च्युली हे स्वतःहून करतात आणि बाय युअर विल, तुमच्या म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा त्याला वर्किंग मध्ये आणणे. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा वर्किंग मध्ये आणणे, तर ती कंडिशन डिफरंट आहे. तर इनव्हॉलंटरी नेचरसाठी याच्या स्ट्रक्चर मध्येच काही चेंजेस आहेत. बघ ते चेंजेस कसे आहेत. एक तर दे आर स्लेंडर, सिलेंड्रिकल, इलॉंगेटेड आहे आणि स्पिंडल शेप्ड आहे. स्पिंडल शेप्ड. आता स्पिंडल असल्या कारणानं दे आर टॅपरिंग टू बोथ एंड. दोन्ही एंडनं ते टॅपरिंग आहे. सी या पद्धतीने ज्यामुळे एक शीट लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होते. दोन्ही एंड त्याचे टॅपरिंग आहे. लार्ज प्रॉमिनंट न्यूक्लियस हे मध्यभागी प्रेझेंट असतं, ऍट द मिडल ऑफ द सेंटर. तुम्ही स्ट्रायटेड मसल बघितलं, पेरिफेरल रिजनला न्यूक्लियस गेला आणि ते शीट तयार होतं, ते बंडल तयार होतं. इथे काय आहे? इथे शीट तयार होतं. ठीक आहे. आता या पद्धतीचे स्पिंडल फायबर्स आहेत, तर यांना देयर इज कनेक्शन ऑफ, याच्या आतमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मायोफायब्रिल्स प्रेझेंट असतात आणि ह्या मायोफायब्रिलला कनेक्शन आहे त्या ठिकाणी नर्वस किंवा नर्व्स. ते हॅव्हिंग द कनेक्शन ऑफ द नर्व्स. हे तुम्हाला जे दाखवतोय तर हे नर्व कनेक्शन आहे.
तर हे जे नर्व कनेक्शन आहे इट विल बी मेड टू दी युअर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणून हे जे स्मूथ मसल्स असतात, मी स्ट्रक्चर ज्या पद्धतीने काढले ते लिहिलेलं नाहीये मी ते सगळं, ते तुम्ही अंडरस्टँड करून लिहून घेऊ शकता. बघा आता दे आर कनेक्टेड with autonomous nervous system ANS by nerve fibers. nerve fibers च्या सहाय्याने. इथे autonomous nervous system साठी दोन्ही पार्ट याचे आहेत. एक work as a parasympathetic as well as work as an sympathetic. सिंपथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक रेस्ट कंडिशन मध्ये काम करतो आणि सिंपथेटिक ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये काम करत असतो. हे आपण नर्वस सिस्टम मध्ये सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्मूथ मसल्स. स्मूथ मसल क्लिअर झालेले असेल. आता ह्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर देयर इज ॲब्सेन्स ऑफ स्ट्रायशन्स. तुम्हाला या ठिकाणी स्ट्रायशन्स दिसत नाही. इव्हन लाईट अँड डार्क बँड सुद्धा इथे तुम्हाला दिसणार नाही. समजते चिकपर्यंत. मग या बेसिसवर किंवा स्ट्रक्चरल बेसिसवर इट हॅविंग इट्स ओन स्पेसिफिक फंक्शन. त्याचे काही महत्त्वाचे स्पेसिफिक फंक्शन्स हे कन्सिस्ट करतात. ठीक आहे, मग कोणत्या प्रकारचे फंक्शन्स याचे असतील? फंक्शन्स एक तर दे आर इनव्हॉल्युंटरी इन नेचर. कसे आहेत ते? इनव्हॉल्युंटरी. सेकंड थिंग, त्यांची ऍक्टिव्हिटी किंवा त्यांची प्रोसेस ही स्लो आहे बट प्रोलॉन्ग्ड. प्रोसेस इज स्लो बट प्रोलॉन्ग. जास्त काळ याची ऍक्टिव्हिटी चालते म्हणून प्रोलॉन्ग. स्लो आहे. जसं आपण नर्वस सिस्टम क्विक ऍक्शन करतो ना, कुठेतरी आवाज दिला आपण लगेच त्याच्याकडे बघितलं, बरोबर आहे ना. कुठेतरी टच केला किंवा आपल्याला त्याचे कुठेतरी टच झाला तर ठेस लागली तर लगेच आपण रिप्लाय देतो. जर ठेस लागली आई ग लगेच बोलतो आपण, बरोबर ना. ती क्विक ऍक्शन झाली, ती क्विक. इथे ती क्विक ऍक्शन नाही. इथे कशी आहे? इथे स्लो आहे परंतु प्रोलॉन्ग. आता तिथं तुम्ही आई ग बोलला तर कंटिन्यू आई ग बोलत बसणार नाही, ऍक्शन झाली संपली. पण इथं तसं नाही. इथं कंटिन्युअस प्रोसेस चालू आहे म्हणून याला आपण म्हणतो प्रोलॉन्ग. थर्ड थिंग, डायरेक्ट तुमच्या बॉडीमध्ये स्पेसिफिक पार्ट मध्ये इन्व्हॉल्व आहे फंक्शनिंग पर्पजेससाठी, म्हणजे इन पेरिस्टाल्सिस. कुठे फंक्शनिंग करतं हे? पेरिस्टाल्सिस मध्ये. पेरिस्टाल्सिस काय होईल? पण अलिमेंटरी कॅनाल मध्ये फूड पासेज करण्यासाठी पेरिस्टाल्टिक मूवमेंट होते. फॉर फूड पासेज. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट दी स्मूथ मसल्स. या ठिकाणी हा स्मूथ मसल्सचा पार्ट तुम्हाला पूर्णपणे अंडरस्टँड झालेला असेल. आपण पुढे जाऊया. आता स्मूथ मसल नंतर एक स्पेसिफिक मसल आहे, that is we called, it is a last type of muscular tissue that is called as cardiac muscle. Third tissue, okay. कार्डियक मसल्स नावामध्ये सगळं काही आहे आणि त्याचं रिलेशन मी तुम्हाला ऑलरेडी हार्ट मध्ये बोललेलो आहे. कार्डियक म्हटलं की मग स्पेसिफिकली प्रेझेंट इन हार्ट. परंतु हार्ट मध्ये कुठं? हार्टच्या वॉल ऑफ हार्ट हे प्रेझेंट आहे. आता हे जे कार्डियक मसल्स आहेत, these are the specialized muscles, and because of presence of these muscles your heart is myogenic in nature. अशा प्रकारचे मसल्स प्रेझेंट असल्या कारणानं तुमचा हार्ट जो आहे तो काय आहे? मायोजेनिक इन नेचर आहे. मग हे जे मसल्स आहेत हे फक्त तुमच्या हार्ट वॉल मध्ये म्हणजेच मायोकार्डियम मध्ये स्पेसिफिकली प्रेझेंट असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक एरिया आहेत
ज्या ठिकाणी ते प्रेझेंट असतं. मग नाही सुपेरियर इन्फेरियर व्हेना केवा या ठिकाणी सुद्धा ते प्रेझेंट आहे. या व्यतिरिक्त also present in pulmonary veins आणि व्हेना केवा दोन्ही पण येते त्याच्यामध्ये सुपेरियर इन्फेरियर. ठीक आहे. याचं काम काय असेल मग? याचं काम हार्ट मध्ये इम्पल्सेस जनरेट करणे असेल ॲज वेल ॲज कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे याचं काम असेल हार्ट मध्ये. मग याचं स्ट्रक्चर कसं तयार झालं? व्हॉट इज अबाउट इट्स स्ट्रक्चर? हा जो आहे ना मी तर स्ट्रक्चर मध्ये जास्त लिहित नाही फक्त इथं क्लिअर करतो. हा जो आहे इट इज अ मिक्सचर ऑफ स्ट्रायटेड अँड अनस्ट्रायटेड मसल्स. इट इज अन मिक्सचर ऑफ स्ट्रायटेड अँड स्मूथ मसल. म्हणजे दोन्हीही पार्ट दोन्हीही याच्यामध्ये प्रेझेंट असेल. इथे जे स्ट्रायशन्स आहेत देयर इज नॉट क्रॉस स्ट्रायशन. इथे क्रॉस स्ट्रायशन नाही. इथं अल्टरनेट इथे कसं आहे अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड्स. हे कसे असतील? हे अल्टरनेट असतील लाईट अँड डार्क बँड. तिकडे वेगळं आहे तिकडे एक कंडिशन वेगळी आहे. स्ट्रायटेड मसल्स मध्ये अल्टरनेट नाही तसं अल्टरनेट दिसतं परंतु कशा आहे ते अलॉंग द ऍक्सिस प्रेझेंट आहे. इथे यामध्ये मेनी म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये न्यूमरस मायोफायब्रिल्स आर प्रेझेंट. देयर इज अन न्यूमरस मायोफायब्रिल्स. भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये मायोफायब्रिल्स प्रेझेंट आहेत अँड दे कॅन जनरेट देअर ओन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन वेव्स. ते स्वतःचे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन वेव्स जनरेट करतात. सेकंड क्वेश्चन आहे की याच्यामध्ये काही नेबरिंग जे फायबर्स असतात म्हणजे आपण त्याला मसल फायबर्स म्हणतो. तर हे जे नेबरिंग मसल फायबर्स असतील हे फायबर्स काही ठिकाणी दे आर फ्यूज्ड टू इच अदर. काही ठिकाणी ते फ्यूज आहेत. neighboring muscles they are fused. fused झाल्या कारणाने they become branched. हे कसे झाले? ब्रांच. आता या ब्रांचिंगमुळे मग मोस्टली आता तसं स्मूथ असल्या कारणाने इथं पेरिफेरल रिजनला न्यूक्लियस जाणार नाही. मग इथं वन ऑर मोर न्यूक्लियस इज प्रेझेंट आणि मोर ही कंडिशन कशामुळे आहे? बिकॉज ऑफ ब्रांच. एक तर ब्रांच आणि फ्युजन. मग फ्युजन झाल्या कारणाने सार्कोलेमा दोघांसाठी काय झाला? एक झाला सिंगल झाला. ठीक आहे. म्हणजे त्याचं जर स्ट्रक्चर आपल्याला काढायचं झालं तर आपण या पद्धतीने काढू शकतो. बघा इथे तुम्हाला फ्युजन दिसतंय. Here like this. इथे लाईट अँड डार्क बँड तुम्हाला या पद्धतीने दिसते. अल्टरनेट आणि स्मूथ आहे. त्याचा नेचर तुम्ही कसं ओळखणार?
ज्या ठिकाणी फ्युजन झालेलं असेल त्या ठिकाणी मे बी एकापेक्षा जास्त न्यूक्लियस त्या ठिकाणी पाहायला भेटू शकतो. आता इथं तुम्ही एक गोष्ट पहा, हे झाले ब्रांचेस. इथे तुम्हाला ब्रांचेस पाहायला भेटतात. इथं मध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस पाहायला भेटतोय, स्ट्रायशन सुद्धा पाहायला भेटतात, स्मूथ आणि स्ट्रायडेड या दोघांचं मिक्सचर पाहायला भेटतं. पण इथं परत आणखी एक गोष्ट आहे, ज्या ठिकाणी दोन शेजारचे फायबर्स हे फ्यूज्ड होतात त्याच ठिकाणी ते काय करतात, हे फॉर्म द ब्रांचेस. त्या ठिकाणी ब्रांचेस फॉर्म करतात. मग हे जे ब्रांचेस आहेत हे ब्रांचेस तुम्हाला या ठिकाणी झिग झॅग अरेंजमेंट मध्ये दिसतंय. हे जे ब्रांचेस आहेत ते कसे दिसतात, दे आर इन झिग झॅग अरेंजमेंट. आता हे जे झिग झॅग अरेंजमेंट आहे तर that is called as intercalated disc. That is zigzag जंक्शन बनावं लागेल कारण एकत्र येतात आणि यांना म्हणतात intercalated disc. They are called as intercalated disc. ठीक आहे, हे झालं अबाउट द स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता जर समजा या प्रकारचे मसल्स प्रेझेंट आहेत तर ह्या मसल्स मध्ये प्रेझेंट असलेले मायोफायब्रिल्स हे मायोजेनिक नेचरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, परंतु काही ॲनिमल्स असे आहेत तुम्हाला माहित आहे की त्या ॲनिमल्स मध्ये हार्ट हा न्यूरोजेनिक आहे. मग याचं मीनिंग काय झालं, तर स्मूथ नेचर. याचं मीनिंग काय झालं, स्मूथ नेचर. स्मूथ मध्ये या ठिकाणी मायोफायब्रिल्सला काय कनेक्टेड आहे, देयर इज कनेक्शन ऑफ न्यूरॉन्स, नर्व फायबर्स. नर्व फायबर्स कनेक्टेड असल्या कारणानं आता हे जे ॲनिमल्स असतात ज्यांच्यामध्ये हार्ट न्यूरोजेनिक असेल तर त्या ठिकाणी हा पार्ट वर्किंग आहे. मग डायरेक्ट नर्व फायबर्स कनेक्टेड आहेत आणि नर्वस सिस्टीम थ्रू काय केलं जातं, तिथे तो हार्ट वर्किंग मध्ये आणला जातो. इज इट क्लिअर? हे झालं कार्डियक मसल्सच्या स्ट्रक्चर बाबत. नाव दी फंक्शन्स ऑफ द कार्डियक मसल्स. मग जर समजा मायोजेनिक हार्ट असेल तर स्वतः कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करणे, पेस जनरेट करणे, पेस मेकर म्हणून काम करणे. आणि न्यूरोजेनिक हार्ट जर असेल तर अंडर कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करणे, हे काम या कार्डियक मसल्सचं असतं. या व्यतिरिक्त मग ज्या ब्लड व्हेसल्स मध्ये हे मसल्स प्रेझेंट असतात त्या ब्लड व्हेसल्स मध्ये त्या वॉलला प्रेशर आल्यानंतर किंवा त्याच्यावरती ब्लडचं प्रेशर आल्यानंतर त्या वॉलला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं कामही ही मसल्स करण्याचं करतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी कार्डियक मसल्स. यानंतर आपल्याला जायचं आहे दॅट इज अँड नर्वस टिश्यू कडे. मग आपण लिव्हिंगची एक महत्वाची प्रॉपर्टी याच्या आधी स्टडी केलेली आहे. आपल्या सर्वांना ती प्रॉपर्टी माहित आहे, गिव्ह रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलाई. क्लिअर? हाऊ दे गिव्ह रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलाई. हा जो पार्ट आहे ना नर्वस टिश्यू, हे तुम्हाला कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये जे न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन आहे तिथे पाहायचं होतं, ते आपण इथेच पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं परत त्याला रिपीट केलं जाणार नाही, तिथे डायरेक्ट आपण नर्वस सिस्टम सुरू करणार आहोत, याला ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे अगेन अँड अगेन हा व्हिडिओ बघितला तरी चालेल, त्याचे नोट्स चांगल्या पद्धतीने काढून घेतले तरीही चालेल. आणि या ठिकाणी ऍक्च्युली कसं नर्वस सिस्टम वर्क करतं किंवा ह्या नर्वस टिश्यूमध्ये प्रेझेंट असलेले जे न्यूरॉन्स आहेत किंवा न्यूरोनल सेल्स आहेत हे कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता नर्वस टिश्यूज हे त्या प्रॉपर्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज गिव्ह रिस्पॉन्स टू दी स्टिम्युलाई. मग नर्वस टिश्यू स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर कशासाठी आहे, इट इज फॉर द पर्पज ऑफ, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, गिव्ह रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. मग आता याचं काम काय करायचं, याचं काम काय आहे, ह्या नर्वस टिश्यूला स्टिम्युलाई घ्यायचं आहे आणि त्या स्टिम्युलाईवरती ब्रेन जेव्हा काम करणार आहे तर ब्रेन किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम जेव्हा काम करणार आहे त्याच्यातून ते रिस्पॉन्स देणार आहे. रिस्पॉन्स सुद्धा ह्या नर्वस टिश्यू थ्रूच आणले जाणार आहे. म्हणून दोन्हीही काम, स्टिम्युलाई घेणे, ऍक्सेप्ट करणे आणि रिस्पॉन्स देणे, दोन्हीही काम हे नर्वस टिश्यूज करत असतात. मग नर्वस टिश्यू नॉट ओनली प्रेझेंट इन युअर ब्रेन, इट इज ऑल्सो प्रेझेंट इन होल युअर बॉडी. कम्प्लिटली तुमच्या बॉडीमध्ये पण प्रेझेंट आहे आणि तुमच्या ब्रेनमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. मग आता हे जे नर्वस टिश्यू आहेत हे नर्वस टिश्यू स्ट्रक्चरली काय कन्सिस्ट करतात.
आपण त्याच्या स्ट्रक्चरकडे जाण्यापूर्वी आणखी एक प्रॉपर्टी या ठिकाणी पाहूया. मग नर्वस टिश्यू मध्ये आणखी एक काम आहे काय, मग एक्साइटेशन किंवा एक्साइटॅबिलिटी ही एक प्रॉपर्टी आहे. इट हॅविंग द प्रॉपर्टी दॅट इज एक्साइटॅबिलिटी अँड सेकंड वन इज दॅट इज कंडक्टिव्हिटी. दोन प्रॉपर्टीज याच्यामध्ये असतात, एक्साइटॅबिलिटी ॲज वेल ॲज कंडक्टिव्हिटी. एक्साइटॅबिलिटी काय आहे, स्वतः इम्पल्स जनरेट करणे. काय करायचं आहे, स्वतः इम्पल्स जनरेट करणे आहे बाय चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल ऑफ इट्स मेम्ब्रेन. एक्साइटेबिलिटी काय आहे, टू जनरेट इम्पल्स बाय चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल ऑफ मेम्ब्रेन. मी जेव्हा तुम्हाला ईसीजी शिकवलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला हे ऍक्शन पोटेन्शियल कन्सेप्ट क्लिअर केला होता. काय असतं हे ऍक्शन पोटेन्शियल, चेंज इन दी पोलॅरिटी. कशामध्ये, पोलॅरिटी मध्ये बदल होणे. म्हणजे जेव्हा एखादी न्यूरॉन रेस्टिंग फेज मध्ये असते, ध्यानात ठेवा आता, जेव्हा एखादी न्यूरॉन रेस्टिंग फेज मध्ये असते तर इट इज इन पोलराइज्ड स्टेट. ही कशी असते, पोलराइज्ड स्टेट मध्ये असते. याचा अर्थ आतमध्ये निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि बाहेर पॉझिटिव्ह चार्जेस जास्त असतात. क्लिअर. जेव्हा एखादा इम्पल्स जनरेट केला जातो, इम्पल्स कधी जनरेट होतो, कधी जनरेट होतो, इथं टच केला, इथं टच केल्यानंतर याच्या खाली प्रेझेंट असलेले नर्वस टिश्यू म्हणजे नर्व सेल्स हे जागेत म्हणजे एक्साइट होतात बिकॉज ऑफ टच. हे टच केलं गेलं म्हणजे स्टिम्युलाय प्रोव्हाइड केला. जेव्हा स्टिम्युलाय नंतर आतमध्ये एंटर होतो तर त्यावेळेस टिश्यू काय होतात, एक्साइट होतात. एक्साइट होतात म्हणजे त्यांच्या मेम्ब्रेनचं पोटेन्शियल बदलतो. ते आधी रेस्टिंग फेज मध्ये होते, जेव्हा त्यांना स्टिम्युलाय भेटला तर ते रेस्टिंग फेज मधून काय झाले, कन्वर्ट झाले, ऍक्शन पोटेन्शियल सुरू झालं. म्हणजेच काय झालं, आतमध्ये जे पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेस जास्त प्रमाणामध्ये होते, इथं काय होईल आता, पॉझिटिव्ह चार्जेस जास्त प्रमाणामध्ये होईल, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेट केले जातील. हे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस परत मग पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट करून कॅरी केले जातील. त्याला आपण म्हणतो कन्व्हर्जन ऑफ पोलराइज्ड स्टेट इनटू द डीपोलराइज्ड स्टेट. क्लिअर, दॅट इज ऍक्शन पोटेन्शियल. दॅट इज ऍक्शन पोटेन्शियल. आता ह्या नर्व टिश्यू मध्ये किंवा आता ह्या नर्व सेल मध्ये ही ॲबिलिटी तयार झाली की आता हे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस काय करू शकतात, ज्या ठिकाणी स्टिम्युलाय भेटलाय तिथून ब्रेन कडे काय करू शकतात, ते आता त्या इम्पल्सला घेऊन जाऊ शकतात. इम्पल्स हे नर्वस टिश्यूचे मेसेजेस आहेत. इम्पल्स काय असतात, इम्पल्स आर द मेसेजेस ऑफ द नर्वस टिश्यू. मग हे मेसेज काय होईल, हे एक प्रकारे इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये असतात, ते डायरेक्ट कुठे पाठवतात, ब्रेन कडे किंवा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करेल, त्याच्यामध्ये रिस्पॉन्स परत त्याच ठिकाणी आहे. टच आपल्याला इथं जाणवतोय, इथं जाणवत नाही, कुठे जाणवतो, ज्या ठिकाणी केला तिथे आपल्याला टच जाणवतो. बरोबर, ठीक आहे. मग इथून काय केलं गेलं, इथून रिस्पॉन्स पाठवला गेला. हे का पॉसिबल झालं, कारण नर्व सेल्स ऍक्शन पोटेन्शियल जनरेशन झालेलं आहे. ते ॲबिलिटी कन्सिस्ट करायला लागले जातात की ज्याच्याद्वारे ते स्टिम्युलाय घेऊनही जाऊ शकतात आणि रिस्पॉन्सेस घेऊनही येऊ शकतात. क्लिअर, मी इथं तुम्हाला ऍक्शन पोटेन्शियल क्लिअर केलं. आता कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलं, जिथं टच केलं तिथून पुढे जातोय ब्रेनकडे, ब्रेनवर परत पुढे येणार येतो, जिथे टच केला तिकडे येणार आहे, कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी कॅरीज द इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस याच्यातून तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की आपल्या बॉडीमध्ये नर्व इम्पल्सेस जे असतात ते इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये असतात आणि म्हणूनच ज्या पद्धतीने बटन दाबले लाईट लागली त्याच पद्धतीने टच झाला आपल्याला लगेच कळतं, कोणीतरी आवाज दिला लगेच आपल्याला कळतं. हे का होतंय, क्विक ऍक्शन. हे क्विक ऍक्शन आहे. हे क्विक ऍक्शन का पॉसिबल आहे, बिकॉज इम्पल्सेस आर इन इलेक्ट्रिकल फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये, म्हणून त्यांचं स्पीड हा काय आहे, जास्त आहे. क्लिअर. मग नर्वस टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर फास्ट अँड क्विक ऍक्शन. नर्वस टिश्यू कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, मग आणखी एक कंडिशन, आणखी एक प्रॉपर्टी, इट गिव्स फास्ट अँड क्विक ऍक्शन. हे काय करतो, फास्ट आणि क्विक ऍक्शन देतो. ठीक आहे, आता हे इथपर्यंत क्लिअर झालं. मग हे जे नर्वस टिश्यू आहेत, हे नर्वस टिश्यू या पद्धतीने तुमच्या बॉडीमध्ये इंटरनल ॲज वेल एज एक्सटर्नल दोन्ही एन्व्हायरमेंट मध्ये कोऑर्डिनेशन स्थापन करते.
काय करते ते कोऑर्डिनेशन फॉर्म करते. मग इट इज रिस्पॉन्सिबल फॉर आणखी प्रॉपर्टी. मग प्रॉपर्टी मध्ये जर फंक्शन येत आहे रिस्पॉन्सिबल फॉर नर्वस कोऑर्डिनेशन. आता हे कोऑर्डिनेशन कोणतं असेल, जरी मी इथं नर्वस लिहिलेलं आहे परंतु हे कशासाठी आहे, मग हे कोऑर्डिनेशन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये झालेला बदल अंडरस्टँड करण्यासाठी आणि स्वतःची बॉडी अंडर इरिटेबिलिटी और अंडर होमिओस्टॅसिस ठेवण्यासाठी. ठीक आहे, हे एक कोऑर्डिनेशन झालं. सेकंड कोऑर्डिनेशन काय आहे, इंटरनल जे सगळे ऑर्गन्स आहेत किंवा सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या ऑर्गनला आणि सिस्टीमला कोऑर्डिनेशन मध्ये ठेवण्यासाठी. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की आपल्या बॉडीमध्ये ॲट ए टाइम किती सिस्टीम वर्क करतात. तुम्ही एक पहा, तुम्ही फूड घेता, डायजेस्टिव्ह सिस्टीम जाते, फूड कुठे जाते, तुमच्या सेलमध्ये गेला. आता तुमच्या सेलमध्ये घेऊन जाणारा कोण आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम. आता त्या फूडच्या सहाय्याने एनर्जी पण प्रोड्यूस केली जाणार आहे. मग इकडे रेस्पिरेटरी सिस्टीम काम करते ऑक्सिजन त्या सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी, बरोबर. मग हे ऑक्सिजन त्या फूडवरती ब्रेकडाऊनची प्रोसेस करतं, म्हणजे ऑक्सिडेशनची प्रोसेस करतं आणि एनर्जी जनरेट करतं. तीन सिस्टीम ॲट ए टाइम काम करतायत. तीन सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम ॲट ए टाइम वर्क करतायत. हे झाल्यानंतर ही जे काही बाय प्रोडक्ट एक्सक्रिटरी फॉर्म मध्ये बाहेर पडतं त्याला एक्सक्रिटरी सिस्टीम बाहेर झाली. चौथी सिस्टीम आली. हाऊ दे कॅन कोऑर्डिनेट टू इच अदर. ते एकमेकांबरोबर कोऑर्डिनेशन कसं फॉर्म करू शकतात, ते कोऑर्डिनेट टू इच अदर बिकॉज ऑफ दिस नर्वस कोऑर्डिनेशन ॲज वेल ॲज याच्याबरोबर आणखी कोऑर्डिनेशन आहे, दॅट इज अन हार्मोनल कोऑर्डिनेशन. ते आपल्याला सेपरेट हार्मोनल कोऑर्डिनेशन सिस्टीम मध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द नर्वस टिश्यू, द प्रॉपर्टीज ऑफ द नर्वस टिश्यू. नाउ हाऊ इट स्ट्रक्चर ऑफ नर्वस टिश्यूज. Structurally, nervous tissue having two important components. दोन महत्त्वाचे कंपोनेंट आहेत नर्वस टिश्यू मध्ये. एक आहे दॅट इज न्यूरॉन्स, ज्यांना आपण नर्व फायबर्स म्हणतो. ज्यांना आणखीन एक नाव आहे दॅट इज नर्व सेल्स. ओके, आणि दुसरं सेकंड पार्ट ऑफ युअर नर्वस सिस्टम दॅट इज द सपोर्टिव्ह फायबर्स टू द न्यूरॉन or supportive cells to the neuron, that is neuroglial cells. मग एक नर्व सेल्स आहे आणि दुसरा न्यूरोग्लियल सेल्स आहे. दोन्ही मिळून टिश्यू तयार होतं, नर्वस टिश्यू तयार केले जातं. ठीक आहे, प्रत्येकाचं स्पेसिफिक फंक्शनिंग आहे, प्रत्येकाचं वर्किंग स्पेसिफिक आहे. पण न्यूरॉन्सला वर्किंग करण्यासाठी किंवा पूर्णपणे घडून आणण्यासाठी सपोर्ट करणारा जे आहे ते न्यूरोग्लियल सेल्स असतात. आपण वन बाय वन पाहूया. मग याच्यामध्ये एक आहे दॅट इज न्यूरॉन्स. न्यूरॉन्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज नर्व फायबर्स. नर्व फायबर बोलण्याचं कारण पण आहे त्याचं स्ट्रक्चर, कारण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये दोन पार्ट असतात. एक सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन असतं आणि दुसरं स्वतः सेल बॉडी असते. मग ते एक्सटेन्शन जो आहे तो फायबर लाईक असतो आणि म्हणूनच त्याला नर्व फायबर असं म्हटलं जातं. ठीक आहे, न्यूरॉन्स किंवा नर्व फायबर. आता न्यूरॉन किंवा नर्व फायबर काय आहे, हे तुमचं एक्साइटेबिलिटी आणि कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी आहे ना, ही ऍक्च्युअली न्यूरॉनची आहे. ही कोणाची आहे, इट इज ऍक्च्युअली ऑफ द न्यूरॉन नर्व सेल्स. मग हे जे सेल्स आहेत ना, हे सेल्स स्ट्रक्चरली दोन महत्त्वाचे पार्ट कन्सिस्ट करतात. देयर आर टू इम्पॉर्टंट पार्ट. त्यामध्ये एक आहे दॅट इज सायटॉन. एक आहे सायटॉन म्हणजे सेल बॉडी. आणि सेकंड पार्ट जो या ठिकाणी आहे दॅट इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन्स. आता मी या पद्धतीने दिलं. काही बुक मध्ये असं आहे देयर आर टू पार्ट्स, डेंड्रॉन अँड ॲक्झॉन. There are two parts, dendron and axon. आता दोन पार्ट डेंड्रॉन आणि ॲक्झॉन कसे. डेंड्रॉन सायटॉन मधून एक्सटेंड होणारा पार्ट आहे. ॲक्झॉन हा एक्सेस म्हणजे अवे फ्रॉम सायटॉन घेऊन जाणारा फायबर आहे. असे दोन. पण मी त्याला पुढे आणले तर सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन मध्ये. मग सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन मला दोन पार्ट कन्सिस्ट करतो. एक आहे डेंड्रॉन आणि दुसरं आहे दॅट इज ॲक्झॉन. ठीक आहे, असे दोन पार्ट या ठिकाणी प्रेझेंट असतात.
दोन्हीही पार्ट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. वन बाय वन पाहूया. त्यामध्ये फर्स्ट इज अन सायटॉन, ऑल्सो कॉल्ड ॲज सेल बॉडी. त्याचं दुसरं नाव आहे सेल बॉडी. ठीक आहे, मी स्ट्रक्चर मध्ये क्लिअर करतो आता, म्हणजे इथं लिहिण्यापेक्षा स्ट्रक्चर मध्ये समजून घ्या, त्याचे नोट्स काढत चला. प्रॉब्लेम असेल, थोडं स्पीड जास्त होत असेल तर पॉज करत चला आणि पॉज करून समजून घेत चला, लिहित चला. तर आता हे न्यूरॉन्स कसे असतात. सी आर एक आहे तुमची सेल बॉडी. हा जो पार्ट मी या ठिकाणी काढलेला आहे दॅट इज अन सेल बॉडी विच हॅविंग इट्स ओन न्यूक्लियस. त्याचं स्वतःचं न्यूक्लियस आहे. त्याच्या आतमध्ये त्याचे स्वतःचे मायटोकॉन्ड्रिया असतात. ओके, त्याचे स्वतःचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात, त्याचे स्वतःचे गॉल्गी कॉम्प्लेक्सेस असतात. सर्वात जास्त प्रमाणामध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट असतं. त्याचं कारण असं आहे की यामध्ये येणारं एक्सायटेशन आणि जनरेशन ही दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी मायटोकॉन्ड्रिया आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या ठिकाणी मदत करतात. ठीक आहे, आता इथं रायबोसोम साठी एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे जे ग्रॅन्युल्स म्हणून असतं. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता हे झालं फक्त सेल बॉडी. हे मी तुम्हाला दाखवलंय की सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे. इट इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन एकच नाहीये, मग या व्यतिरिक्त सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन हे सेल बॉडीला पण असतात. देयर इज प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन टू दी सेल बॉडी. अगेन हे जे एक्सटेन्शन्स आहेत हे एक्सटेन्शन्स परत त्यांचे सेपरेट ब्रांचेस फॉर्म करतात आणि हे जे ब्रांचेस आहेत हे ब्रांचेस तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कनेक्टेड आहे. हे जे ब्रांचेस असतात ना हे ब्रांचेस तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कनेक्टेड आहे. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन मी ऍक्शन पोटेन्शियल मेम्ब्रेनला बोललेलं आहे मराठीत. मग हे एक्सटेन्शन मेम्ब्रेनद्वारेच तयार होतात ना. मग हे तुमच्या सेन्सरी ऑर्गनला कनेक्टेड आहे. सेन्सरी ऑर्गनला कोणत्याही प्रकारचा स्टिम्युलाय दिला गेला तर त्या स्टिम्युलायला हे डेंड्राइट्स काय करतात, रिसीव्ह करण्याचं काम करतात. मग ऍक्च्युअली डेंड्राइट्स आर फॉर्म बाय द सेल बॉडी. डेंड्राइट्स कशाद्वारे फॉर्म झालेले आहे, सेल बॉडीमध्ये फॉर्म झालेले आहे. सॉरी, सेल बॉडी थ्रू फॉर्म झालेला आहे. मग हे अनदर एक्सटेन्शन इज अन ॲक्झॉन. हे एक्सटेन्शन झाले डेंड्राइट्स आणि हे एक एक्सटेन्शन आहे दॅट इज अन ॲक्झॉन. मग आता हे जे ॲक्झॉन आहे हे ॲक्झॉन परत खाली आणखी त्याचे ब्रांचेस फॉर्म करतात. त्याला आपण टर्मिनल एक्सटेन्शन्स म्हणतो विच हॅविंग. मग शेवटी इथं काही स्पेसिफिक स्ट्रक्चर्स आहेत. यांना म्हणतात टिलोडेंड्रॉन्स. दॅट इज कॉल्ड एज टिलोडेंड्रॉन्स. ठीक आहे, आता हे दोन पार्ट तुमच्या समोर ठेवले. एक पार्ट म्हणजे काय तर सायटॉन आणि दुसरा पार्ट जो आहे दॅट इज ॲक्झॉन. सायटॉन तुम्हाला आधीच क्लिअर केलं. सायटॉन काय आहे तर सायटॉन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सेल बॉडी. त्याला आपण सेल बॉडी म्हणतो. परत सायटॉन हॅविंग इट्स ओन न्यूक्लियस. त्याला आपण सिंगल अँड सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सेकंड थिंग इट ऑल्सो हॅविंग मायटोकॉन्ड्रियॉन. त्याच्यामध्ये स्वतःचे मायटोकॉन्ड्रियॉन आहे. या व्यतिरिक्त एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे त्याच्यामध्ये स्वतःचे आहे. या व्यतिरिक्त ऑदर ऑर्गॅनिल्स पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त दे हॅविंग दी ग्रॅन्युल्स. याच्या आतमध्ये स्पेसिफिक ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. स्पेसिफिक ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. हे ग्रॅन्युल्स हे जे ग्रॅन्युल्स असतात या ग्रॅन्युल्सचं फंक्शनिंग आहे दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रायबोसोम सारखं फंक्शनिंग आहे. रायबोसोम पण ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे. मग हे प्रोटीन सिंथेसिस करतात. हे प्रोटीन या ठिकाणी गरजेचे आहे फॉर द पर्पज ऑफ नर्वस एक्सायटेशन. मग प्रोटीन सिंथेसिस करतात ना दे आर ऑल्सो कॉल्ड एज, त्यावरून त्यांना म्हणतात नेसल्स ग्रॅन्युल्स. प्रश्न विचारला आहे महत्वाचा आहे हा. नीट मध्ये प्रश्न विचारला नेसल्स ग्रॅन्युल्स.
ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता सायटॉन एक्झॉन मध्ये हाच एक महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे तुमचे मायटोकॉन्ड्रियल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सायटोप्लाझम मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं आणि इकडं एक्झॉनिक प्लाझम मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. ठीक आहे, परंतु हे जे नेसल्स ग्रॅन्युल्स आहे हे फक्त सायटॉन मध्ये प्रेझेंट असतं, नॉट इन द एक्झॉन. एक्झॉन मध्ये ॲब्सेंट असतं. आता याच्या आतमध्ये नर्वस एक्साइटेशन साठी महत्त्वाचे जे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतो न्यूरोफायब्रिल्स. दे आर ऑल्सो कन्सिस्ट द न्यूरोफायब्रिल्स. जसं तिकडे मायोफायब्रिल्स होता ना, तसं इकडे न्यूरोफायब्रिल्स आहे जे याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात फॉर द पर्पज ऑफ एक्साइटेशन ॲज वेल ॲज कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्सेस. ठीक आहे, मग हा जो न्यूक्लियस आहे या सायटॉनचा, दिस न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज नर्व न्यूक्लियस. नर्व न्यूक्लियस. ठीक आहे, द सायटोप्लाझम ऑफ द सायटॉन इज कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम. याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम. ठीक आहे, आता हे झालं सायटॉन. नाव सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन मध्ये एक आहे डेंड्रॉन, एक आहे तुमचं हे डेंड्रॉन. आता डेंड्रॉन हे हा एक्सटेन्शन आहे फ्रॉम, इट इज अन एक्सटेन्शन फ्रॉम सायटॉन. हे कुठून आहे? सायटॉन, which is connected to sensory organs. तुम्हाला माहिती आहे सेन्सरी ऑर्गन काय काय आहे? स्किन, टंग, आईज, इयर, आणखीन काय? 5 असतात सेन्सरी ऑर्गन्स, बरोबर ना? काय काय आहे? एक आहे तुमचं स्किन, एक आहे टंग, एक आहे आय, एक आहे इयर आणि एक शेवटचं नोज. ठीक आहे, तर या सेन्सरी ऑर्गन्सला हे डेंड्राइट्स किंवा डेंड्रॉन्स कनेक्टेड असतात. हे जे डेंड्रॉन आहेत ना, दे आर कॉल्ड ॲज ॲक्च्युअली डेंड्राइट्स. सिंगल डेंड्रॉन आणि एकापेक्षा जास्त डेंड्राइट्स. आणि हे डेंड्राइट्स कुठे कनेक्टेड असतील? समजा इथे हा आहे, तर या ठिकाणी मी तुमची स्किन काढतो. इट इज युअर स्किन. हे त्याला काय झालं? कनेक्ट आहे. जेव्हा कधी इथं टच केलं जाईल, टच केलं म्हणजे इथं प्रेशराईज झालं. हे प्रेशराईज झाल्या कारणाने काय झालं? काय होईल? हे डेंड्राइट्स बेंड होते. हा, प्रेशर निर्माण झालं आणि इथून काय होईल? हे स्टिम्युलाई एंटर होतील इनटू दी सायटॉन. हे स्टिम्युलाई कुठे एंटर होतील? सायटॉन मध्ये. मग सायटॉनचे जे महत्त्वाचं फंक्शन आहे, सायटॉन या ठिकाणी ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करतं. म्हणजे इट कम्स अंडर दी पोटेन्शियल. तो पोटेन्शियल मध्ये आला आणि इनसाइड दॅट देयर इज फॉर्मेशन ऑफ दी नर्व इम्पल्सेस. मग सुरुवातीला नर्व इम्पल्सेस सायटॉन मध्येच जनरेट होते. इथे जनरेशन झालं, डिस्टन्स जनरेशन. ओके, आता एक प्रकारे सायटॉन एक्साइट झाला किंवा तुमचे नर्व्स एक्साइट झाले. आता हे जे आहे ते काय करायचे? अवे फ्रॉम घेऊन जायचे, कारण इथून पुढे परत पुढचे न्यूरॉन्स कनेक्टेड आहे. एकमेकाबरोबर कनेक्शन आहे न्यूरॉन्सचं ते कुठपर्यंत? तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत. ठीक आहे, चला हे झालं अबाउट दी सायटॉन. मग सायटॉनचं काम ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणे, ट्रान्सफर करणे अवे फ्रॉम दी सायटॉन. त्याला सायटॉन कडून ट्रान्सफर करायचे. मी आता सेकंड पार्ट घेतला ॲक्झॉन. इथं कनेक्टेड टू दी सेन्सरी ऑर्गन. म्हणजेच काय? याचं महत्त्वाचं काम असेल इट रिसीव्ह स्टिम्युलाई. हे काय करतं? ध्यानात ठेवा, हे फंक्शनिंग महत्त्वाचं आहे. हे काय करतं? हे स्टिम्युलाई रिसीव्ह करण्याचं काम करतं. हे याचं खूप महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, कोण स्टिम्युलाई रिसीव्ह करतो? तर डेंड्राइट स्टिम्युलाई रिसीव्ह करतात. कुठे पाठवतात? तर सायटॉनकडे पाठवतात. क्लिअर? आता आपण पुढे जाऊया. ॲक्झॉन, जो यातून एक्सटेंड झालेला पार्ट आहे. ॲक्झॉन इज ॲन एक्सटेंडेड पार्ट or the part which is away from the cytosol. तुम्ही डेंड्राइट्स पहा, डेंड्राइट सायटॉनला लागून आहे, परंतु ॲक्झॉन जो आहे हा पार्ट इट इज अवे फ्रॉम सायटॉन. अवे फ्रॉम सायटॉन. ठीक आहे, मग ॲक्झॉनचा सेपरेट मेम्ब्रेन आहे. हा मेम्ब्रेन आहे ॲक्झॉनचा. This is called as axolemma.
सायटोप्लाझम आहे, याच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रियन प्रेझेंट आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, अदर काही महत्त्वाचे ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतील, बट देर इज ॲब्सेन्स ऑफ नेसन्स ग्रॅन्युल्स. इथं नेसन्स ग्रॅन्युल्स ॲब्सेंट आहे. सिक्रेटरी फंक्शन म्हणून कोणाचं असेल? नेसन्स ग्रॅन्युल्स हे याचं फंक्शनिंग जे असतं नेसन्स ग्रॅन्युल्सचं स्पेसिफिकली सिक्रेशन म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणं असतं, पण इथं तसं नाही. काय आहे मग इथं याच्याबरोबर एक महत्त्वाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी देयर इज प्रेझेन्स ऑफ द शॉन सेल्स. देयर इज प्रेझेन्स ऑफ शॉन सेल्स. ठीक आहे, हे आहेत शॉन सेल्स. आता या शॉन सेलचं एक महत्त्वाचं फंक्शनिंग आहे. काय? या फंक्शनिंगमुळे याच्या फंक्शनिंगमुळे हे जे न्यूरॉन्स आहेत ना दोन प्रकारामध्ये डिवाइड होतात. एक आहे मोड्युलेटेड आणि दुसरं आहे नॉन मोड्युलेटेड. दुसरं एक नाव सांग. मग इथं शॉन सेल्स ऑन द बेसिस ऑफ सिक्रेशन ऑफ शॉन सेल्स also it having the Schwann cells. Schwann cells having lipidic secretion. याचं नाव काय आहे? having the lipidic secretion. That lipidic secretion is called as a myelin. कुठेतरी आठवत असेल तुम्हाला कधीतरी आपण याचं नाव घेतलं होतं बायोमॉलिक्युल्स मध्ये. जास्त प्रमाणात काय होतं? लिपिड प्रेझेंट आहे, मग मायलिन सिक्रेट करतं. हे मायलिन काय करतं? ॲक्सॉन वरती एक प्रकारचं शीट तयार करतो. इट फॉर्म्स द शीट ऑन द ॲक्सॉन. या ॲक्सॉन वरती शीट तयार करतो. पण सगळ्याच प्रकारच्या न्यूरॉनच्या ॲक्सॉन वरती शीट तयार करत नाही. ठेवा, सगळ्याच प्रकारच्या न्यूरॉनच्या ॲक्सॉन वरती हे शीट तयार करत नाही. मग याचं जे शीट तयार करणं आहे तर हे स्पेसिफिकली क्रॅनियल नर्व्ह जे असतात, क्रॅनियल न्यूरॉन म्हणजे ब्रेन मधून बाहेर पडणारे न्यूरॉन्स. क्रॅनियल न्यूरॉन्स कोणते आहेत? जे ब्रेन मधून बाहेर पडतात किंवा ब्रेन पासून तयार होतात. तर त्या क्रॅनियल न्यूरॉन्स मध्ये हे काय करतात? शीट तयार करतात. क्रॅनियल न्यूरॉन्स व्यतिरिक्त अदर न्यूरॉन्स असतात. सम स्पायनल न्यूरॉन्स इज देअर. त्याच्यानंतर दुसरे काही अदर न्यूरॉन्स आहेत जे व्हर्टेब्रेट आणि इनव्हर्टेब्रेट मध्ये क्रॅनियल न्यूरॉन व्यतिरिक्त जे न्यूरॉन प्रेझेंट असतील त्यामध्ये नॉन मायलिनेटेड शीट फॉर्म होतो. म्हणजे शॉन सेल फंक्शनिंग करत नाही, लिपिड सिक्रेशन करत नाही. ध्यानात राहील. मग या बेसिसवरती दोन प्रकारचे इथे न्यूरॉन्स आहेत. मायलिन शीटच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सच्या बेसिसवरती दोन टाईप. एक मायलिनेटेड न्यूरॉन आणि दुसरं आहे नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. त्या दोघांची आणखी सेपरेट नेम. मायलिनेटेड न्यूरॉनला आणखी म्हणतात मोड्युलेटेड. इट इज कॉल्ड ॲज मोड्युलेटेड आणि नॉन मायलिनेटेड इट इज नॉन मोड्युलेटेड. इट इज नॉट मोड्युलेटेड. ठीक आहे. मी आता इथे ते मोड्युलेशन किंवा मायलिनेशन पाहतो. हे झालं आपण कोणतं? ही फिगर झाली नॉन मोड्युलेटेडची. आता मोड्युलेटेडची फिगर. आता इथं इथे शीट तयार झाले. आता हे जे शीट आहे दिस शीट इज अन मायलिनेटेड शीट. मायलिनेटेड शीट किंवा आपण त्याला मायलिन शीट म्हणतो. ओके. हे सिक्रेशन कोणाकडून झालेलं आहे? ह्या शॉन सेल्स कडून. हे जे शॉन सेल्स आहेत त्यांनी काय केले? सिक्रेशन घडून आणलेलं आहे आणि याच्यामुळे आता हे झालं मायलिनेटेड न्यूरॉन. मी फिगर टचअप करत गेलोय आणि या ठिकाणी टाईपही क्लिअर करत गेलोय. ठीक आहे. तुम्हाला हे क्लिअर झालं. मायलिनेटेड न्यूरॉन क्रॅनियल न्यूरॉन मध्ये असतो आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन ते सोडून अदर न्यूरॉन मध्ये असतो. आता क्रॅनियल न्यूरॉन जर असेल म्हणजे ब्रेन कडून, क्रॅनियल म्हणजे ब्रेन कडून निर्माण होणार आहे.
मग ब्रेनकडून निर्माण होणारे जे न्यूरॉन्स असतील त्यांच्याकडून एक्साइटेशन आणि कंडक्शन स्पीड मध्ये होणं गरजेचं आहे. मग स्पीडी फास्ट इम्पल्स कंडक्शन हे मायलिनेटेड न्यूरॉन मुळे होतो. मायलिनेटेड शिफ्टचं काय आहे महत्त्वाचं फंक्शन? The important function of myelinated sheath, that is fast conduction of impulse. म्हणजे आता हे इम्पल्स एक्साइट झाले जनरेट झालेत ना, हे इम्पल्स याच्यातून काय होतील फास्ट मध्ये कंडक्ट केले जातील आणि दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर केले जाते. ठीक आहे, हे कशामुळे होईल पॉसिबल? या मायलिन शीथ मुळे पॉसिबल होईल. आता इथे काय झालं, इथे हे मायलिन शीथ मुळे इथे फ्लक्च्युएशन्स आले, बरोबर ना? या ठिकाणी फ्लक्च्युएशन्स आलेत मायलिनेटेड शीथ वरती. आता हे जे फ्लक्च्युएशन असेल, हे फ्लक्च्युएशन एक प्रकारे नोड सारख्या स्ट्रक्चर मध्ये, याला नोड मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, हे झालं नोड, हे झालं इंटरनोड, हे झालं नोड, परत हे झालं इंटरनोड. समजतंय तुम्हाला? ठीक आहे, नोड इंटरनोड, नोड इंटरनोड, बरोबर? हा पार्ट इंटरनोडचा असेल आणि हा फ्लक्च्युएटेड पार्ट असेल तो नोडचा असेल. मग दिस इज कॉल्ड ॲज नोड. पण हे नोड कोणतं? ज्यानं त्याला डिस्कव्हर केलं त्याचं नाव दिलं नोड ऑफ रानवियर. नोड ऑफ रानवियर. ठीक आहे, रणवीर म्हणून त्याला ठेवू शकता. ठीक आहे, मोड ऑफ रानवियर. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन. आता इथं हे जे न्यूरॉन्स आहेत किंवा नर्व्ह सेल्स आहेत हे काय होतं? मी तुम्हाला इथे सांगितलं की काय झालं, टच केलं, एक प्रेशर जनरेट झाला. हा प्रेशर दुसरी कोणी केला? या डेंड्राइटने केला. त्याच्यामुळे या प्रेशरमुळे याच्या आतमध्ये काय झालं, आता एक्साइटेशन झालेलं आहे, म्हणजे इम्पल्स जनरेट झाला, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाला. आता हे ऍक्शन पोटेन्शियल इथेच राहत नाही, इथे मी टच केलं इथेच नाही राहत, तो कॅरी केला जाईल टुवर्ड्स द ब्रेन. मग कॅरी करण्यासाठी काय ॲक्झॉन मध्ये त्याला आणलं जाईल. या ॲक्झॉन टर्मिनलला, हे ॲक्झॉन टर्मिनल आहे, this is called as axon terminals. ओके, आणि axon terminal हे जे तुम्हाला दिसतंय तर याला मी नाव दिले टिलोडेंड्रॉन्स. आणि याच टिलोडेंड्रॉनला पुढचे, मग आता इथं असेल समजा, आता ही फिगर मी इथं पूर्ण करतोय, हे एक्स्ट्रा, मग इथं पुढचे न्यूरॉन्स कनेक्टेड आहे. सी, हे अनादर न्यूरॉन्स या ठिकाणी कनेक्टेड आहे आणि ह्या न्यूरॉन्स थ्रू काय केलं जाईल बघ, पुढे कंटिन्यू कनेक्शन आहे. म्हणजे इथे काय झालं की आधीची एक न्यूरॉन आणि नंतरची न्यूरॉन, हे जे दोन न्यूरॉन आहेत या ठिकाणी काय झालं, जंक्शन निर्माण झालं दोन न्यूरॉन्स. पण इथे जर दोन न्यूरॉनचं जंक्शन निर्माण होत असेल तर दिस जंक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिनॅप्स. सिनॅप्स, टू न्यूरॉन, दोन न्यूरॉन, एक न्यूरॉन आणि एक न्यूरॉन, हे दोन न्यूरॉन एकत्र आले तिथं आणि म्हणून काय होईल, या सायकलमध्ये जनरेट झालेलं ऍक्शन पोटेन्शियल इथपर्यंत आलं होतं, इथून काय होईल पुढे घेतलं जाईल. जेव्हा हे एकत्र येतात ना इथं बरोबर येतात ना, इथे सिनॅप्स जंक्शन फॉर्म ज्याला म्हणतात सिनॅप्स, आणि या सिनॅप्समुळे इथून काय होतं, इकडे या दुसऱ्या न्यूरॉन मध्ये ऍक्शन पोटेन्शियल कॅरी केला जातो. इज इट क्लिअर? इथपर्यंत तुम्हाला समजलंय? हा, तर हे झालं अबाउट दी न्यूरॉन ऑर दी स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. आपल्याला इथंच थांबायचं नाहीये, परत आपल्याला फंक्शन बघायचे आहे, पण त्याच्या पूर्वी ह्या न्यूरॉन्सचे आपल्याला टाइप्स पाहायचे आहेत. मग आता आपण इथं स्ट्रक्चर बघितलेलं आहे ना, या स्ट्रक्चरच्या बेसवरती न्यूरॉनचे काही प्रकार पडतात. सम टाइप्स ऑफ दी न्यूरॉन्स. टाइप्स ऑफ न्यूरॉन्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. टाइप्स ऑफ न्यूरॉन्स कशाच्या बेसिसवरती आहे? स्ट्रक्चरच्या बेसिसवरती. देयर आर थ्री टाइप्स, तीन प्रकार आहेत इथे. मग ह्या न्यूरॉन मधून बाहेर पडणाऱ्या प्रोसेसेसच्या बेसिसवरती ह्या न्यूरॉनचे प्रकार पडतात. आणि याच्यामध्ये एक आहे दॅट इज युनिपोलार, त्याच्यानंतर सेकंड आहे that is bipolar, and third neuron is that is multipolar. ओके, हे तीन न्यूरॉन आहेत, युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार. आता युनिपोलार काय आहे? युनिपोलार हॅव्हिंग सिंगल प्रोसेस, म्हणजे
त्याच्या सायटोन पासून एकच प्रोसेस बाहेर पडते, फॉर्म सिंगल प्रोसेस. आता प्रोसेस इथं काय म्हणता येईल आपल्याला, त्यापासून तयार होणारा स्ट्रक्चर सिंगल असल्या कारणाने दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए मोनोपोलार. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोपोलार न्यूरॉन. ठीक आहे. आता हे कसं असेल, सी हियर, दिस इज अन सेल बॉडी आणि या सेल बॉडी पासून एक सिंगल प्रोसेस इथे जनरेट झाली. एकच प्रोसेस आहे सिंगल. जरी तुम्हाला ॲक्झॉन किंवा सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन इथं 2 वेने जाताना दिसत असेल, म्हणजे हे ऍक्च्युअली ॲक्झॉन आहे, सिंगल प्रोसेस, पण हे सिंगल फॉर्म झाले, सिंगल पासून. इकडे ह्या सायटॉनच्या अदर साइडनं कोणत्याही प्रकारचं प्रोसेस फॉर्म झालेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बायपोलार तुम्हाला त्याच्यातूनच क्लिअर झालेलं असेल. देयर आर 2 पोल्स, 2 प्रोसेसेस, पण हे 2 प्रोसेस कुठून फॉर्म होते, ओरिजिनेटिंग फ्रॉम द पोल्स, म्हणजे अपोजिट पोल्स ऑफ द सायटॉन. देयर आर 2 प्रोसेसेस म्हणा आता. हा ओरिजिनेटिंग कुठून, ओरिजिनेटिंग फ्रॉम अपोजिट पोल्स ऑफ सायटॉन. हे असं असेल, सी दिस इज सायटॉन. आता ह्या सायटॉन कडून ही प्रोसेस फॉर्म झाली. This is an bipolar neuron. त्यानंतर थर्ड इज मल्टीपोलर. तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, मल्टीपोलर म्हणजे काय, मोर दॅन 2 प्रोसेसेस, मोर दॅन 2 प्रोसेसेस इथे असेल. आता मोर दॅन 2, तर या इकडे 1 2 3 4 5 6 more than 2 processes. म्हणजे ही झाली मल्टीपोलार न्यूरॉन. मोस्ट ऑफ द न्यूरॉन इन युअर बॉडी इज अ मल्टीपोलार. तुमच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त न्यूरॉन काय आहेत, मल्टीपोलार न्यूरॉन. काही स्पेसिफिक एरिया असे ज्या ठिकाणी तुम्हाला बायपोलार आणि युनिपोलार कंडिशन पाहायला भेटेल, परंतु मोस्ट ऑफ द एरिया तुमच्या बॉडीमध्ये कसे आहेत, मल्टीपोलार न्यूरॉन. इन व्हर्टेब्रेट्स मध्ये तुम्हाला बायपोलार आणि युनिपोलार न्यूरॉन जास्त प्रमाणामध्ये भेटेल, पण व्हर्टेब्रेट्स मध्ये किंवा मॅमल्स मध्ये मल्टीपोलार न्यूरॉन हे जास्त प्रमाणामध्ये दिसतात. हे स्ट्रक्चरच्या बेसिसवर 2 टाइप झाले. ओके. नाउ अगेन द न्यूरॉन्स हॅविंग अगेन 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स. आपल्याला फंक्शन पाहिजे काय न्यूरॉनचे, आपण त्याच्या मार्फत त्याचे फंक्शन पाहूया. ही फिगर मी आज इथे शिकवण्याचं कारण असं आहे की मला तुम्हाला याच्यातून न्यूरॉनचं एक महत्त्वाचं फंक्शन सांगायचं आहे, म्हणून मी त्याला आज इथेच ठेवलेली आहे. आता टाइप्स ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. फंक्शनच्या बेसिसवरती प्रकार. देयर आर 2 टाइप्स, 2 टाइप्स आहेत. त्यामध्ये एक आहे सेन्सरी न्यूरॉन, ओके, आणि दुसरं आहे मोटॉर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन आणि मोटॉर न्यूरॉन असे 2 न्यूरॉन आहेत. मग सेन्सरी न्यूरॉन काय आहे, इट कॅरीज द सेन्सरी इम्पल्सेस. हे काय करतं, कॅरीज सेन्सरी इम्पल्सेस. आता हे सेन्सरी इम्पल्सेस तो कुठून कुठे कॅरी करेल, इट कॅरीज द सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू द बॉडी पार्ट्स. हे चुकलं. इट कॅरीज द सेन्सरी इम्पल्सेस. सेन्सरी इम्पल्सेस जनरेट होतात
सेन्सरी ऑर्गनकडे. हे कुठे येणार होते? सेन्सरी ऑर्गनकडे म्हणजे बॉडी पार्ट. मग बॉडी पार्ट्स टू सेंट्रल नर्वस सिस्टीम फॉर द पर्पज ऑफ प्रोसेसिंग. सेन्सरी न्यूरॉन मध्ये रिस्पॉन्सेस नसतात. सेन्सरी न्यूरॉन तो मेसेज रिसीव्ह करतो, म्हणजे कच्चा माल रिसीव्ह करतो. ठीक आहे, कुठेतरी आवाज दिलेला आहे, काय आवाज दिला हे रिस्पॉन्स सांगतो. कोणीतरी आवाज दिले हे स्टिम्युलाय झालं, हे स्टिम्युलाय सेन्सरी इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट होतं. सेन्सरी इम्पल्सेस इट कॅरीज सेन्सरी इम्पल्सेस. हे स्टिम्युलाय कशामध्ये कन्वर्ट होतात? सेन्सरी इम्पल्सेस मध्ये कन्वर्ट होतात. मग हे सेन्सरी इम्पल्सेस जे आहेत, हे सेन्सरी इम्पल्सेस कुठे दिले जातील? तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट आहेत, तुमचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मी कधी तुम्हाला फिगर पण काढून दिली आहे. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये हे जे सेन्सरी इम्पल्सेस आहेत ते नेले जातात. कोणीतरी आवाज दिले, काय दिलं माहित नाही, कारण ते काय आहेत? जस्ट सेन्सरी स्टिम्युलाय आहे. रिस्पॉन्स कधी? जेव्हा ब्रेन मध्ये जाईल, ब्रेन कडून रिस्पॉन्स, तेव्हा तुम्हाला कळेल कोणतरी काहीतरी आवाज दिलेला आहे. त्याला म्हणतात आपण रिस्पॉन्स. क्लिअर होतोय तुम्हाला? पण हे विदिन पार्ट ऑफ सेकंड होतं, म्हणून तुम्हाला असं वाटतं की आवाज डायरेक्ट तुमच्या कानात पोहोचलेला आहे. ठीक आहे. आता सेन्सरी न्यूरॉनचं काम काय? मग बॉडी पार्ट कडून सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे काय करायचं आहे? सेन्सरी इम्पल्सेस कॅरी करायचे आहेत. हे सेन्सरी इम्पल्सेस जे कच्चा माल तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे गेला तर सीएनएस मध्ये प्रोसेसिंग होतो. देयर इज प्रोसेसिंग इन द सीएनएस. आता सीएनएस मध्ये प्रोसेसिंग झालं, या ठिकाणी एक प्रकार भेटतो न्यूरॉनचा, इंटरमिजिएट न्यूरॉन. सीएनएस मध्ये काय असतात? या ठिकाणी एक प्रकार भेटतो इंटरमिजिएट न्यूरॉनचा. मग कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्स ऍक्शन असेल, कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्स ऍक्शन असेल, तर ते रिफ्लेक्स ऍक्शन कशा पद्धतीने चालतं मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. थोडंसं टॉपिकच्या वरती होतं पण काही प्रॉब्लेम नाही. सेन्सरी ऑर्गन सीएनएस कडे आणि सीएनएस कडून सेन्सरी ऑर्गन कडे. अगेन जिथून आलं होतं तिथे. मग सेन्सरी ऑर्गन टू सीएनएस सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे. पण सीएनएस कडून सेन्सरी ऑर्गन कडे देयर इज अ रिस्पॉन्स. इथे काय आहे? रिस्पॉन्स. याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. बॉल भिंतीवरती मारला तर रिटर्न येतो, तसंच कोणीतरी आवाज दिला, स्टिम्युलाय दिला, टच झालं, ठेस लागली, सगळे स्टिम्युलाय आहे. मग हे स्टिम्युलाय कोणतरी स्टिम्युलाय भेटली आहे, कुठे आणलं जाईल? सीएनएस कडे. मग सीएनएस हे प्रोसेसिंग युनिट आहे. सीएनएस काय आहे? प्रोसेसिंग युनिट. हे काय करेल? त्या सेन्सरी इम्पल्सेस वरती काम करेल, त्याचं कन्वर्जन रिस्पॉन्सेस मध्ये करेल. हे रिस्पॉन्सेस आपल्या सेन्सरी ऑर्गनकडे परत आणले जाते. ठीक आहे. मग सीएनएसचं काम या ठिकाणी प्रोसेसिंग करणं आहे. मग प्रोसेसिंग करत असताना इथे न्यूरॉन आहे. मग मी ती न्यूरॉन अशी दाखवतो. समजा एक न्यूरॉन अशी आहे तुमची, इथे इंटरमिजिएट न्यूरॉन आहे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, आणि तिथून परत दुसरी न्यूरॉन्स आली. मग ही जी आली ही तुमची सेन्सरी न्यूरॉन आली. ठीक आहे. ही जी जाते ही तुमची मोटार न्यूरॉन जाते, आणि इथे मध्ये तुमचं काय आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. मग हे जे आलेले असेल तुमचे सेन्सरी ऑर्गन कडून आले असेल, कोणतंही असेल, स्किन असू शकतं, वाटेवर काय असेल. मग या ठिकाणी तुम्ही ब्रेन दाखवू शकता, स्पायनल कॉर्ड दाखवू शकता. बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्स ऍक्शन दाखवत असताना तिथे स्पायनल कॉर्डची फिगर दाखवलेली असते. मग स्पायनल कॉर्डचा एक पार्ट सेन्सरी न्यूरॉन सेन्सरी इम्पल्सेस रिसीव्ह करतो, तर स्पायनल कॉर्डचा दुसरा पार्ट हा काय करते? मोटार इम्पल्सेस कॅरी करतो. स्पायनल कॉर्ड हे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. म्हणजे याचा अर्थ स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा प्रोसेसिंग केली जाते, बट ऑन द बेसिस ऑफ मेमरी. कशाच्या बेसिसवर असेल? मेमरीच्या बेसिसवरती. कारण स्पायनल कॉर्ड हे मेमरी कन्सिस्ट करत नाही. मेमरी तुमच्या ब्रेनकडे आहे, पण ब्रेनचे लोड कमी करण्यासाठी स्पायनल कॉर्ड आहे. मग पहिलं जे काही तुमचं रिस्पॉन्स असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट टाइम सायकल शिकताय, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम सायकल शिकता तुम्हाला माहित नाही काय आहे, मग इथे काम करतो ब्रेन. इथे कोण काम करतो? ब्रेन. पूर्ण शिकण्यासाठी इथे ब्रेनने वर्क केलं. पण आता तिथून पुढे जर समजा तुम्ही एक सायकल चालवायला लागले, आता इथून पुढे जेव्हा काही तुम्हाला सायकल चालवायची आहे, त्याचे स्टिम्युल आहे तुमचं स्पायनल कॉर्ड घेईल, ब्रेन घेणार नाही. म्हणजे ब्रेननं त्याची इन्फॉर्मेशन स्पायनल कॉर्डकडे पाठवली, आता ब्रेन मग त्याच्यावरती परत काम करणार नाही. म्हणजे मग एखादी गोष्ट तुम्ही ऍक्वायर्ड केली ना, ती परत तुमच्या ध्यानातून जात नाही, कारण स्पायनल कॉर्ड त्याच्यावरती अगेन अगेन काम करत राहतं आणि ब्रेनचा लोड कमी करतो. ठीक आहे. चला, तर हे जे इंटरमिडिएट न्यूरॉन आहेत हे या ठिकाणी इंटरमिडिएट न्यूरॉन. हे इंटरमिडिएट न्यूरॉन काय करतील?
हे सेन्सरी इम्पल्स जिथे गेलेले आहेत तिथून रिस्पॉन्सेस घेऊन येण्याचं काम करतील किंवा कॅरी करण्याचं काम करतील. ठीक आहे, हे एवढ्या पार्टला एक्सप्लेन करताना भरपूर उशीर होतोय किंवा लेक्चरची लेंथ वाढत चाललेली आहे. पण तुम्हाला हे समजणं गरजेचं होतं की परत तुम्हाला नर्वस सिस्टीम मध्ये सेपरेट त्या चॅप्टर मध्ये शिकवलं जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मोटार क्लिअर झालं असेल तुम्हाला. मोटार काय आहे? इट कॅरीज द मोटार इम्पल्सेस. इट कॅरीज द मोटार इम्पल्सेस. मग कसं करेल हे? फ्रॉम सीएनएस टू बॉडी पार्ट्स. आणि हे मोटार इम्पल्सेस काय असतात? हे मोटार इम्पल्सेस असतात रिस्पॉन्स. कारण सीएनएस मध्ये प्रोसेस झाल्यानंतर ते आलेले आहेत मेमरी बेस वरती. तुम्ही आधी कधीतरी ते ऐकलेलं असेल, कुणीतरी आवाज दिलो राजू असा आवाज दिले. आता हे तुम्ही जर आधी ऐकलं असेल की राजू हा मनुष्य आहे, कारण बऱ्याच घरांमध्ये जे कुत्रे पाळले जातात त्यांना पण नाव राजू दिलं जातं. ठीक आहे, वेगवेगळं नाव असेल मे बी, पण आजकाल थोडंसं वेगळं नाव बदलले, टॉमी वगैरे वगैरे काहीतरी नाव ठेवलेलं असेल, परंतु एकेकाळी तसंच असायचं. म्हणजे आपल्याकडे जे आहेत ना असं नाव सर्रास ठेवलं जायचं. मग आता मला माहितच नाही राजू नाव कोणाचं आहे, मग कोणतरी आवाज दिला राजू, मग आता माझं तर नाही, मी तिकडे बघणार नाही, बरोबर ना. परंतु दुसरं कोणी असेल, मला जर माहित असेल की तो एखादा मनुष्य आहे किंवा एखादं ॲनिमल असेल, तर मी काय करेल? मग तो तिकडे आहे असं बोलेल. हे कशाच्या बेसवरती? मेमरीच्या बेसवरती. माझ्या मेमरीमध्ये ऑलरेडी फीड होतं, मग तिकडनं आवाज आहे त्यावरून रिस्पॉन्स या पद्धतीने दिला गेला. ठीक आहे, चला. तर मोटार न्यूरॉनचं काम रिस्पॉन्सेस कॅरी करणं, सेन्सरी न्यूरॉनचं काम स्टिम्युलाय कॅरी करणं. पण रिस्पॉन्सेस आणि स्टिम्युलस स्पेसिफिक इम्पल्सेसच्या फॉर्ममध्ये असतात, म्हणून आपण बोलताना काय करतो? सेन्सरी न्यूरॉन सेन्सरी इम्पल्स कॅरी करतात आणि मोटार न्यूरॉन मोटार इम्पल्सेस कॅरी करतात. हे दोन प्रकाराने इंटरमिजिएट न्यूरॉन फॉर्म होतो, ते काय करते? फक्त कन्व्हर्जन ऑफ सेन्सरी टू रिस्पॉन्स, कन्व्हर्जन ऑफ सेन्सरी टू मोटार, या पद्धतीने करण्याचं काम इंटरमिजिएट न्यूरॉन करत असतो. ठीक आहे, हे झालं ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. ओके, आता फंक्शन मध्येच मी या ठिकाणी आहे, म्हणून मला या ठिकाणी आता आणखी एक फंक्शन क्लिअर करायचं, विच इज नॉट अ टाइप ऑफ न्यूरॉन. हे न्यूरॉनचा काही प्रकार नाहीये, पण हे न्यूरॉनचं फंक्शन आहे. आणि न्यूरॉनचं फंक्शन काय आहे? महत्त्वाचं फंक्शन मी तुम्हाला इथं पण क्लिअर केलं होतं की इथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाले तर इथून कॅरी केलं जाणार नाही, इथून काय होणार आहे? नवीन न्यूरॉन येणार आहे आणि तिथून पुढे त्याला पुढे कॅरी केलं जाणार आहे. मग फंक्शन काय आहे? तर आणखी एक फंक्शन, दॅट इज सिनॅप्स. आणखी एक फंक्शन सिनॅप्स. आता सिनॅप्स काय आहे? सिनॅप्स दोन न्यूरॉनचं जंक्शन. सिनॅप्स काय असतं? दोन न्यूरॉनचं जंक्शन. हे न्यूरॉन इथे आहे, इथे आलं, इथे आलं काय? दुसरा न्यूरॉन. ठीक आहे, मग मी इथे देतो. हे आधीचं न्यूरॉन झालं. ओके, आणि या ठिकाणी हा असेल तुमचा दुसरा न्यूरॉन, सेकंड न्यूरॉन. ओके, आता सिनॅप्स काय आहे? तर या ठिकाणी हा जो जंक्शन निर्माण झालेला आहे, प्री हे आहे प्री न्यूरॉन आणि हे आहे पोस्ट. सिनॅप्स आहे ना, म्हणून प्री सिनॅप्टोनेमल न्यूरॉन. ठीक आहे, ठीक आहे, त्याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन पण म्हणतो आणि इथे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, कारण इथे जंक्शन निर्माण झालेला आहे आणि हा जो जंक्शन असेल तुमचा, हा असेल सिनॅप्स. दोन जणांचं जंक्शन निर्माण झालं, दॅट इज अन सिनॅप्स. काय होईल? सिनॅप्स मध्ये होतं काय फायदा? हे वरून आलं तुमचं काय? इम्पल्स. हे इथून जनरेट झालं आणि याच्यातून आलेलं आहे खाली. हे आलेले इम्पल्स. मग हे इम्पल्स इथून काय करायचे आहेत? या पद्धतीने कॅरी करायचे, पण दोन पद्धतीने कॅरी केले जाते, दोन वे आहे. मग सिनॅप्स दोन प्रकारचे असतात. सिनॅप्स किती प्रकारचे असतात? दोन. आता इथं पहा, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन दोघांना एकत्र येऊन इथे कॉम्प्लेक्स तयार होतात, आपण म्हणतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. इथे जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स, दॅट इज कॉल्ड एज सिनॅप्स. सिनॅप्स काय आहे? इट इज अन जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स, दॅट इज कॉल्ड एज सिनॅप्स. आणि सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय आहे? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स काय आहे? मग याच्या आतमध्ये
एक तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि एक आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हा गॅप असेल, त्याच्यामध्ये असेल सिनॅप्स. हा कम्प्लिटली काय झालं, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स झाला. तिन्ही मिळून सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स झाला. आता पहा, जर समजा प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये जर गॅप कमी असेल, त्याला ठेवा, या दोघांमध्ये जर गॅप कमी असेल, हे आहे आणि हे न्यूरॉन आहे, दोघांमध्ये असं गॅप कमी आहे, मला दिसतंय हे गॅप कमी आहे, हे गॅप जास्त आहे. जर गॅप कमी असेल तर जस्ट चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल काय होतं, जस्ट चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल. आता ऍक्शन पोटेन्शियल चेंजिंग काय आहे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे. ऍक्शन पोटेन्शियल चेंजिंग काय आहे इथे दाखवतो मी तुम्हाला परत एकदा. आता हे जे जनरेट झालेले ऍक्शन पोटेन्शियल आहे, तर हे ऍक्शन पोटेन्शियल आता पुढे कॅरी करायचं आहे. पण इथे हे कशामध्ये असतं, रेस्टिंग फेज मध्ये होतं. रेस्टिंग फेज मध्ये म्हणजे काय, इथे आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहे, इथे पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि बाहेर आतमध्ये निगेटिव्ह चार्जेस असतात आणि बाहेर पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहेत. इथं सोडियम आणि पोटॅशियम दोघांचं रिलेशन आहे. मग सोडियम आतमध्ये इन्फ्लक्स केले जाते, जेव्हा वरून जनरेट होईल ना तेव्हा सोडियम आतमध्ये इन्फ्लक्स केले जाते. ही फेज पोलराइज्ड स्टेट झाली. दिस स्टेट इज कॉल्ड ॲज पोलराइज्ड स्टेट. आतमध्ये पॉझिटिव्ह आणि बाहेर निगेटिव्ह, आतमध्ये निगेटिव्ह बाहेर पॉझिटिव्ह, पोलराइज स्टेट झाली. पोलराइज स्टेट जर असेल ना काय होतं, तर तुमचे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत ते निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन होत नाही, त्यामुळे हे जे इम्पल्स आहेत ते पुढे काही केले जाणार नाही. मग काय होईल, या ठिकाणी इन्फ्लक्स आहे, या ठिकाणी सोडियम, समजा हा तुमचा मेम्ब्रेन आहे, हा ऍक्झॉन आहे, मग काय होईल, सोडियम Na++ याचं इन्फ्लक्स होईल आणि K+ याचं काय होईल, इन्फ्लक्स होईल, बाहेर जाईल. इन्फ्लक्स झालं म्हणून काय झालं, आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस वाढले आणि बाहेर निगेटिव्ह चार्जेस वाढले. प्रमाण वाढणं असं म्हणतोय, चेंज होणं असं म्हणत नाही. मग आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस वाढले आणि बाहेरून निगेटिव्ह चार्जेस जास्त झाले. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जास्त झाल्या कारणानं आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहे ना, निगेटिव्ह चार्ज असलेला तुमचा काय आहे, इम्पल्स आहे, ते काय होईल आता इथे अट्रॅक्ट होईल. मग आतमध्ये पॉझिटिव्ह झालं, बाहेर निगेटिव्ह झालं. This state is called as the depolarized state. या स्टेटला आपण काय म्हणतो, this state is called as the depolarized state. यावेळेस काय होईल, आतमध्ये पॉझिटिव्ह बाहेर निगेटिव्ह जास्त प्रमाणात होईल आणि ऍक्शन पोटेन्शियल काय होईल, पुढे कॅरी केला जाईल. मग इथे आतमध्ये आता काय होईल, समजा आतमध्ये आता इथे काय झालं, पॉझिटिव्ह झाले आणि बाहेर निगेटिव्हचं प्रमाण वाढले. ठीक आहे. मग हे जे इम्पल्सेस आहेत ते काय होतील, या पद्धतीने पुढे कॅरी केले जाते. कुठपर्यंत आलं, हे टिलोडेंड्रॉन्स पर्यंत पोहोचलं किंवा टर्मिनल पर्यंत पोहोचलं, म्हणजे इथं आलं. आता इथून मी तुम्हाला सांगितलं की हे जे ऍक्शन पोटेन्शियल आहे हे झालं एक्साइटेशन आणि हे झालं कंडक्शन. हे जे ऍक्शन पोटेन्शियल आहे, हे ऍक्शन पोटेन्शियल काय होतं, जर समजा हे जवळ असेल, सिनॅप्स एकदम क्लोज असेल, तर क्लोज असल्या कारणाने डायरेक्ट बाय चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल, चेंजिंग ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह चार्जेस होतील, कुठे या ठिकाणी निगेटिव्ह चार्जेस होतील, म्हणून हे डायरेक्ट ट्रान्सफर होतील. दिस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिकल सिनॅप्स. मग सिनॅप्सचे दोन प्रकार, एक आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये काय होतं, तर इथं गॅप जो असतो तो नॅरो असतो, म्हणजे बोथ न्यूरॉन्स और देअर मेम्ब्रेन्स किंवा त्यांचं मेम्ब्रेन असेल, और देअर मेम्ब्रेन्स आर क्लोज टू इच अदर. मग इथं काय होईल, द ऍक्शन पोटेन्शियल क्विकली ट्रान्सफर, एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये क्विकली ट्रान्सफर जस्ट बाय चेंजिंग इट्स स्टेट, जस्ट
बाय चेंजिंग इट्स स्टेट, त्याची स्टेट बदलून, म्हणजे काय, पोलराइज्ड स्टेटचं कन्वर्जन, पोलराइज्ड स्टेटचं कन्वर्जन कशामध्ये होईल, डिपोलराइज्ड स्टेट मध्ये होईल. दिस इज ए क्विक ऍक्शन. ही ऍक्शन कशी आहे, क्विक ऍक्शन आहे. पण जर समजा आता मध्ये गॅप आहे, जर समजा मध्ये गॅप आहे, जर मध्ये गॅप असेल तर मग आता इथे काय होईल, सिनॅप्स बदलेल. इथे सिनॅप्स बदलेल. मग इथे काय होईल, तर इथे मग हे जे प्री न्यूरॉन आहे ना, या ठिकाणी देयर इज प्रेझेन्स ऑफ दी वेसिकल्स ऑफ न्यूरोट्रान्समीटर. याचे वेसिकल प्रेझेंट आहेत. हे न्यूरोट्रान्समीटर इथे येतील, याला फ्यूज होतील आणि याच्या आतमध्ये न्यूरोट्रान्समीटर काय करतील, ट्रान्सफर करतील. मग आता या गॅप मध्ये जर न्यूरोट्रान्समीटर ट्रान्सफर केलं, इथे आलं न्यूरोट्रान्समीटर, याच्यामध्ये ट्रान्सफर केलं तर काय होईल, आता हा गॅप एक प्रकारे भरला जातो. हा गॅप एक प्रकारे भरला जातो. त्याच्यानंतर मग इथे परत ऍक्शन पोटेन्शियल जनरेट केले जाईल, म्हणजे डिपोलराइज स्टेट खाली तयार होईल आणि तुमचे जे काही ऍक्शन पोटेन्शियल आहे पुढे कॅरी केले जाते. मग सेकंड आहे, मग इथे न्यूरोट्रान्समीटरचा वापर आहे केमिकल. मग सेकंड वन इज केमिकल सिनॅप्स. आणि केमिकल सिनॅप्स कसं असतं, बाय युजिंग न्यूरो ट्रान्समीटर. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कसे असतात, इन दी फॉर्म ऑफ वेसिकल्स. हे कशाच्या फॉर्म मध्ये असतात, वेसिकल्सच्या फॉर्म मध्ये असतात. हे काय होतील, मग इथे ह्या मेम्ब्रेनला येऊन बाइंड होतील, फ्यूज होतील आणि ओपन करतील त्या मेम्ब्रेनला. ओपन होऊन म्हणजे असं होईल, हा तुमचा मेम्ब्रेन आहे, हे इथे आले त्या पद्धतीने हे वेसिकल्स, ओके, आणि याला ओपन करतील. हे ओपन करून मग काय होईल, याच्यातून हा न्यूरो ट्रान्समीटर इथे चालले जाते. हे चालले गेल्यानंतर मग परत काय होईल, हा बंद होईल, ओके, आणि हे परत मागे चालले जातील. पण मध्ये सगळे काय होतील, न्यूरो ट्रान्समीटर्स इथे ऍड होतील. आणि आता या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे काही रिसेप्टर्स असतात, तुम्हाला माहित आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनला रिसेप्टर प्रेझेंट असतात. मग हे रिसेप्टर न्यूरो ट्रान्समीटर आतमध्ये आल्यानंतर आणि पुढे इथे डिपोलराइज्ड स्टेट फॉर्म झाल्यानंतर रिसेप्टर ओपन होतात आणि रिसेप्टर ओपन झाले की त्याच्यातून काय होईल, तुमचे हे जे सिनॅप्स आहेत, सॉरी, हे जे ऍक्शन पोटेन्शियल आहे ते पुढे कॅरी केले जातील. मग इथं केमिकल सिनॅप्स मध्ये काय होतं, इथं बाय युजिंग दी न्यूरो ट्रान्समीटर दे आर प्रेझेंट इन दी वेसिकल्स. मग बाय युजिंग न्यूरो ट्रान्समीटर देयर इज अन ट्रान्सफर ऑफ दी ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियलला दुसरं नाव इम्पल्स पण आहे, पण ही प्रोसेस स्लो आहे. इट इज स्लो. तिकडची जी होती ती क्विक होती, पण ती क्विक जी असते ती प्रोलॉंग्ड नसते. इट इज स्लो बट इट इज प्रोलॉंग्ड. ती कशी असेल, प्रोलॉंग्ड असेल. मग इथे न्यूरो ट्रान्समीटर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. दोन प्रकारचे, तीन नावं आपल्याला माहित आहेत. एक तर तुमचं ऍसिटिल कोलिन हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. त्याच्यानंतर ॲड्रेनालाइन हा एक न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतो. डोपामाइन हा एक न्यूरो ट्रान्समीटर काम करतो. डोपामाइन तुम्ही ड्रग्स मध्ये बघितलेला आहे, जो काय होतो त्या डोपामाइन रिसेप्टरला बाइंड होतो. तिथे एक म्हणजे हॅल्युसिनेशन साठी रिस्पॉन्सिबल असलेली कंडिशन आहे. ठीक आहे, चला मग इथं न्यूरो ट्रान्समीटर तीन प्रकारचे आहेत. मग हे न्यूरो ट्रान्समीटर्स इथे मदत करतात ऍक्शन पोटेन्शियल कॅरी करण्यासाठी. हे दोन ऍक्शन पोटेन्शियल, दिस इज अँड दी फंक्शन ऑन द बेसिस ऑफ दी सिनॅप्स. हे सिनॅप्सच्या बेसवरती फंक्शन झालं. एकतर नर्व एक्साइटेशन आणि कंडक्शन हे दोन्हीही काम करायचं आहे. क्लिअर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काय होतं, सिनॅप्स, रिफ्लेक्स ऍक्शन, कंप्लीट नर्वस टिश्यूज हे सगळे तुम्हाला डिटेक्ट केले. आता एक आहे दॅट इज न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स आपण यांना सपोर्टिव्ह सेल्स म्हणतो. न्यूरोग्लियल सेल्स जे आहेत ना, हे सपोर्टिव्ह सेल्स आहेत. कोणाचे, दीज आर द सपोर्टिव्ह सेल फॉर दी न्यूरॉन्स. आता ध्यानात ठेवा, हे जे सपोर्टिव्ह सेल्स असतात ना न्यूरॉनचे, यांचं प्रमाण जास्त असतं ऍज कम्पेअर टू न्यूरॉन्स. यांचं प्रमाण न्यूरॉनच्या कम्पेअरमध्ये जास्त असतं. पण ध्यानात ठेवा आणखी नाही, न्यूरॉन डिवाइड होऊ शकत नाही. स्टेटमेंट लिहून घ्या, कुठेतरी लिहून घ्या. हे एकच प्रकारचे सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, ते कांट डिवाइड. एकदा तयार झाले की परत पुढे ते डिवाइड होत नाही. पण न्यूरोग्लियल सेल्स कॅन डिवाइड.
न्यूरोग्लियल सेल्स काय होतात, ते डिवाइड होतात. त्यांच्यावरती एक फायबर शीट असतं. देर आर 3 शीट. मग बंडल तयार करतात, हे काय करतात, स्वतः न्यूरॉन्सचे बंडल तयार करतात. ठीक आहे. एक बंडल असेल त्या एक बंडलावरती काय होतं, एक मेम्ब्रेन तयार होतो. मग तो जो पहिल्या बंडल वरती असलेला जो मेम्ब्रेन आहे त्याला आपण एंडोन्यूरियम म्हणतो. न्यूरोग्लियल सेल्स, त्यांना ग्लियल सेल्स सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांना आणखी एक नाव आहे मायक्रोग्लिया और दी ऑलिगोडेंड्रोसाइट्स. मायक्रोग्लियल सेल्स और ऑलिगोडेंड्रोसाइट्स हे काय आहेत, सपोर्टिव्ह सेल्स आहेत आणि more as compared to neurons. न्यूरॉन पेक्षा हे कसे असतात, जास्त असतात. सेकंड थिंग, हे जे सपोर्टिव्ह सेल्स आहेत, ह्या सपोर्टिव्ह सेल चा आणखी एक प्रॉपर्टी आहे, दे आर डिवाइडिंग सेल्स. न्यूरॉन्स डिवाइडिंग आहे पण हे डिवाइडिंग असतात. आता आणखी एक त्यांची आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी, दॅट इज फॅगोसाइटिक प्रॉपर्टी. आता मला वाटतं हे एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. फॅगोसाइटिक म्हणजे काय, हा एंगल्फमध्ये डिस्ट्रॉय करणं. फॉरेन एजंट आहे, एंगल्फ करायचं, डिस्ट्रॉय करायचं. हे कसं काम म्हणजे एक प्रकारे तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा हे सेल्स फॉरेन एजंटला आतून एंटर होऊ देत नाही. आले तरी त्याला मारून टाकतात, म्हणजे इन्फेक्शन होऊ देत नाही. मग हे न्यूरोग्लियल सेल्स आहेत, ते सपोर्ट करण्यास काम करतात. यांच्या थ्रूच व्हेरियस न्यूरॉन सेल्स सपोर्ट भेटतं. कसं, आता समजा तुमचे कितीतरी न्यूरॉन्स आहेत, हे न्यूरॉन्स आहेत, यांचं बंडल तयार केले. यांचं बंडल तयार करून यांच्यावरती जो पहिला मेम्ब्रेन तयार होईल, फर्स्ट मेम्ब्रेन जो यांच्यावरती तयार केला असेल, तर हा फर्स्ट मेम्ब्रेन झाला एंडोन्यूरियम. एंडोन्यूरियम लक्षात ठेवा, एंडोन्यूरियम हे कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झाले. कनेक्टिव्ह टिश्यू पासून. आता याच्यावरती आणखी एक मेम्ब्रेन आहे, हा जो मेम्ब्रेन आहे, दिस इज कॉल्ड ॲज, दॅट इज पेरिन्यूरियम. याला म्हणतात पेरिन्यूरियम. आणि याच्यावरतीच आणखी एक बंडल आहे, आणखी एक कव्हरिंग आहे. 3 कव्हरिंग असतात पहा. पहिलं कव्हरिंग एंडोन्यूरियम, सेकंड कव्हरिंग जे आहे ते काय आहे, पेरिन्यूरियम. आणि त्याच्यावरती आणखी एक कव्हरिंग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इपिन्यूरियम. हे दोन्ही जे आहे हे व्हाईट फायब्रस टिश्यूजचे आहेत. ही कव्हरिंग व्हाईट फायब्रस टिश्यूची आणि ही कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग. तर आता लक्षात ठेवा, याच्यापैकी पेरिन्यूरॉन जे आहे ना, पेरिन्यूरियम हे जसं एक बंडल आहे, एकापेक्षा जास्त बंडलवरती ते काय करतं, कव्हरिंग करतं. म्हणजे सिंगल बंडलवरती कव्हरिंग एंडोन्यूरियमचे आहे. एकापेक्षा जास्त, मोर दॅन 1 बंडल, एकापेक्षा जास्त बंडल असेल तर पेरिन्यूरियम. आणि सगळे बंडल एकत्र करून एक सिंगल जो मेम्ब्रेन तयार होतो त्याला आपण म्हणतो इपिन्यूरियम. हे दोन्ही पण व्हाईट फायब्रस टिश्यू पासून तयार झालेले आहेत. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द न्यूरोग्लियल सेल्स. या ठिकाणी जे काही नर्वस टिश्यूचा पार्ट होते पूर्ण झाला आणि याच बरोबर आपला हा चॅप्टर सुद्धा कंप्लीट झालेला आहे. रिलेटेड टास्क मी तुम्हाला कंटिन्युअसली पाठवत आहे. ठीक आहे. आता 2 टास्क आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. राहिलेले 2 टास्क आपण आता याच्यानंतर पूर्ण करणार. म्हणजे आज जसं ही व्हिडिओ तुम्हाला अपलोड होणार आहे त्याचबरोबर पुढचे टास्क पण तुम्हाला दिले जातील. हे टास्क पूर्ण करा. या टास्कमध्ये असलेले जे काही तुमचे डाऊट्स असतील ते डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवा. या डाऊट्सचा मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेन तुमचे डाऊट्स सॉल्व्ह
करून देईल. तसं काही लोकांनी मला डाऊट्स पाठवले मी त्यांचे डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपवरती क्लिअर करून दिले. मला जर डाऊट्स कमी लोकांचे येत असतील, हार्डली 2 किंवा 3 लोकांचे, तर मी हे सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार नाही. याचा अर्थ सगळ्यांना डाऊट नाही फक्त त्या तिघांना डाऊट असेल. परंतु जास्त लोकांचे डाऊट येत असेल तर मग त्यावेळेस काय करेल, मी त्याला एकत्र करेल. ठीक आहे, डाऊट येण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. शीट चांगल्या पद्धतीने रीड करा, तुम्हाला काय होईल, क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतील. शेवटी दिलेले जे काही एक्झरसाइजचे एमसीक्यूज आहेत त्याला सॉल्व्ह करा आणि एक्झरसाइजचे एमसीक्यूजचे डाऊट्स मला पाठवायचे आहेत. हा चॅप्टर आता संपलेला आहे. चॅप्टर संपल्या कारणानं पुढचे 2 दिवस मी तुम्हाला देईन. आता समजा आजचा दिवस आहे, पुढील 24 तासामध्ये तुम्हाला मस्क्युलर टिश्यूचं टास्क पूर्ण करायचे. पुढच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला नर्वस टिश्यूचं टास्क पूर्ण करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या दिवशी आणखी एक दिवस तुम्हाला भेटेल. त्या दिवशी तुम्हाला सगळे जे काही एक्झरसाइजचे एमसीक्यूज आहेत ते पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे आज, उद्या आणि परवाशे 3 दिवस तुम्हाला भेटलेले आहेत. आता या 3 दिवसानंतर म्हणजे आज डेट असेल समजा 7, आज 7 तारीख आहे, 7, 8, 9, ठीक आहे. मग 10 तारखेला तुम्हाला एक व्हिडिओ येईल कॉमन डाऊट्सचा. एक कॉमन डाऊटचा व्हिडिओ येईल 10 तारखेला आणि बरोबर 11 तारखेला तुमची या चॅप्टरवरती टेस्ट होईल ऑनलाईन. ठीक आहे, श्री गणेश ॲपवरती. त्यांना तेव्हा 11 तारखेला श्री गणेश ॲपवरती तुमची ह्या टिश्यू चॅप्टरवरती तुमची कंप्लीट टेस्ट घेतली जाईल. या चॅप्टरमध्ये एनसीईआरटी मध्ये फ्रॉग आणि अर्थवॉर्म दिलेला आहे. आपण कॉकरोच ऑलरेडी बघितलेला आहे. फ्रॉग आणि अर्थवॉर्म आपण नंतर बघणार आहोत. मागील 2 एक्झाम मध्ये 3 एक्झाम मध्ये फ्रॉग अर्थवॉर्म वरती प्रश्न विचारलेला नाहीये, पण आपण लगेचच त्याला घेणार नाही, वेळ वाया घालवणार नाही. त्यानंतर एंडला आपण त्यांच्याकडे पाहणार आहोत. रिलेटेड फक्त ह्याच सिस्टमशी रिलेटेड जे काही एमसीक्यूज असतील ते एमसीक्यूज तुम्हाला टाकले जातील. सूचना सगळ्यांना समजलेल्या असतील. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा घरी राहून. तुम्ही लोक प्रत्येकानं कंपल्सरी जितके लोक आहेत सगळ्यांनी या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. दरम्यानमध्ये म्हणजे हे जे 3 दिवस आहेत ना, या 3 दिवसामध्ये एकही व्हिडिओ येणार नाही असं होणार नाही. फक्त ज्या दिवशी टेस्ट असेल त्या दिवशी व्हिडिओ येणार नाही, पण बाकीच्या दिवसामध्ये मग तुम्हाला पॉसिबल आहे की नेक्स्ट चॅप्टरचे व्हिडिओ सुद्धा अपलोड होईल. ठीक आहे, धन्यवाद.